नोकरीसाठी बेंगलोरला जाणार. अगं तू इथे राहूनही नोकरी करू शकतेस. आई अगं चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली मला. असू दे, ते काही नाही. तू नोकरीसाठी बाहेर जायचं नाही. आई मी जाणार हं. तुला समजवलेलं कळत नाही का? आई अगं असं काय करतेस? खूप चांगली नोकरी आहे ती. आणि माझे फ्रेंड्स ना तिथे जाऊन पूर्ण चौकशी करून आले. तिकडे राहण्याची सोय, तिकडचे ऑफिस, तिकडचं वातावरण हे सगळं ते बघून आले. आई प्लीज. अगं तू इथे राहून नोकरी कर ना. आई तू मला इतकं मोठं केलं, इतकं वाढवलं, मला प्रयत्न तरी करू दे. अगं पण तू बाहेर एकटी राहून नोकरी करणार मला पटत नाही. आई मला कन्व्हिन्स करू नकोस. माझं ठरलंय मी जाणार आहे. अगं मी काळजीपोटी बोलते तुला. आई अगं महाराष्ट्र आणि बेंगलोर ह्यात काय फरक आहे? मी देशातच राहणार ना. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आजकालचं वातावरण कसं आहे आणि त्या साईडला किती अत्याचार होतात. तू बातम्या बघतेस. आई अगं घटना कुठे घडत नाही. घटना इथेही घडू शकतात. मुंबई, पुणे कुठेही घडू शकतात. ठीक आहे, पण तू बाहेर जाऊन नोकरी नाही करायचं. आई अगं तुला माहितीये आजकालच्या मुली ना खूप पुढे गेल्या. त्या स्वतःचा स्टँड घेऊ शकतात. तुला हे सांगू, खूप लांबून दिल्ली, कर्नाटक इकडून मुली इकडे नोकरीसाठी येतात. मग मी दुसऱ्या राज्यात चाललीये तर काय वाईट आहे? आणि जर चांगली संधी असेल तर मी का नको जाऊ? अगं तुझं म्हणणं मला पटतंय, परंतु जी सुरक्षितता आपल्या महाराष्ट्रात मुंबईत आहे ना ती कुठेच नाहीये. अगं पण तिकडे पण सुरक्षितता आहे. ते काही नाही, तू नोकरी इथं राहूनच करायची. आई अगं तुला समजत कसं नाही? तू तिकडे एकटी राहणार, मी इकडे एकटी. तुला काळजीने बोलते मी सर्व काही. ठीक आहे, तू म्हणतेस तर मी नाही जात. मी इथेच कुठेतरी माझ्या फील्डमध्ये नोकरी मिळते का बघते, मुंबई किंवा पुण्यामध्ये. तुझं म्हणणं मला पटतंय. आजकालच्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करतात, त्याने स्वतःची काळजी घेतली. मुली उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनियर, कला क्षेत्रामध्ये नाव कमवतात. एअर होस्टेस होतात. अगं महिलांनी स्वावलंबी व्हावं आणि ते आहे, पण हे सगळं करता करता त्यांनी स्वतःची सुरक्षा करणं ही खूप गरजेचं आहे. आणि यासाठी आपलं मुंबई पोलीस, आपलं सरकार आपल्या सतत पाठीशी आहे. महिलांना सगळ्याच गोष्टीची त्यांनी सुख सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि रात्रीचंही निर्भया पथक त्यांनी उपलब्ध केलेलं आहे. स्वावलंबी आपण आहोत. आपल्यासाठी जी काही त्यांनी सुरक्षा योजना दिलेली आहे त्यासाठी आपण त्यांचे खूप आभारी आहोत. तू इथे राहून नोकरी करण्याचा निर्णय घेतलास, अभिनंदन.